Hello everyone, good morning and welcome here to Rachna's New Angel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So नॉर्मल रूटीन स्टार्ट झाला आहे. रचना किचनमध्ये आई आराम करत आहे. नायसा गेली स्कूलमध्ये. आज हॉस्पिटल आहे म्हणून मॉर्निंगला जरा वेळ आहे मला. सो खूप सारी कामं आहेत, ती पेंडिंग कामं करायची आहेत. अँड येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. Morning. Good morning. So normal routine started. नाश्ता झाला आहे आमचा. आज जेवायला आहे बटाट्याची भाजी. दिसते का क्लिअर? some green leafy vegetable, मेथी. सकाळची आमची धावपळ ॲज युजल नेहमीप्रमाणे. त्याच्यात काय मटकी 3 भाज्या, चवळी, सॉरी चवळी बोलायचं. बटाटा नायसाला आवडतं, चवळी तुला आणि आईला आवडतं, मेथी आईला आवडते. आणि तुला एक पालेभाजी असायलाच पाहिजे, आणि तुला ग्रेव्ही बरी पाहिजे. मला सगळं आवडतं, मी सगळं खाते. शून्यापासून चालू आहे सगळं. ओके, होतं असं कधी कधी. मी पुढे जाऊन सांगेल आम्हाला JKV दादांनी शिकवलेलं आहे. मी असं त्यांना सांगेल पुढे जाऊन सगळ्यांना. थांबा चुकीचं आहे. डन. सो आमची बुकिंग करत आहोत एक अमेझिंग ट्रिप साठी. खास JKV आम्हाला गाईड करतात. आणि मेन म्हणजे आमचं कारण बुक करण्यासाठी आहे की अमेझिंग ऑफर्स आहेत. सगळ्यात म्हणजे फ्लाईट साठी डायरेक्ट लोड होतंय. 10 ते 15 हजारचा डिफरन्स आहे बाकीच्या साइट्स कम्पेअर केलं तर. हो झाला. तुम्ही झालात रेकॉर्ड. सो जीवन हाय कर सगळ्यांना. दिसतायत का तुम्ही मॅकबुक वरून? दादा हा दिसलं. तिथे तुमची स्क्रीन होती ना, तर मला कसं दिसणार की लॉग इन करायचं? नंबर टाक जो तुम्ही याच्यासाठी केला होता, आता तुला सेपरेट कर. सो अमेझिंग ऑफर्स आहेत. नक्की विजिट करा JKV ट्रॅव्हल्स. तुम्हाला जर अमेझिंग ऑफर्स आणि डील्स पाहिजे असेल तर नक्की विजिट करा त्यांच्या पेजला, साईटला jkvtravels.com. सिलेक्ट केलंस त्याच्यानंतर 1 स्टॉप पाहिजे की 2 स्टॉप पाहिजे ते सिलेक्ट करशील तर पटकन त्याच फ्लाईट तुला मिळतील. 1 स्टॉप आहे गेस. आता फ्लाईट म्हणून कदाचित पुढे नव्हतं जात. स्पेशल वेलकम दिवाळी ऑफर फॉर आवर JKV फॅमिली. काय मस्त जेवलोय. नायसाचं पण जेवण झालं आहे. रचना बाकी आहे. रचनाचा आय गेस नाश्ता आणि जेवण सकाळचं एकदाच होऊन जातं एक टाईम. ते पण एवढ्या लेट 2 वाजता. चुकीचं आहे ते, पण ते संपत नाही. इव्हनिंग स्नॅक्स माझं रेडी करत आहे रचना. सो मी घेत आहे बीटरूट चिप्स आणि एक कुकी. आणि रचनाने मला सजेस्ट केलं आहे हर्बल ब्लू टी. सो मी ते पहिल्यांदा ट्राय करून बघणार आहे रादर दॅन हॅव्हिंग नॉर्मल आपली चहा. लेट्स सी. इट्स गुड फॉर ब्लोटिंग, डायजेशन. हाऊज इट? यम्मा, हेल्दी. थोडंसं सॉल्ट आणि टाकतात ना त्याने चाट मसाला टाकलेला, पण त्याचे ब्रोकोलीचे पण छान लागतात. सो मी हे बोलत होतो
Let's try this. What is this? Blue tea, caffeine free, butterfly pea flower. सो Herbal tea. हे थोडंसं 1-2 टाकायचंय. मग त्यात मी हे इंस्टाग्रामला टाकलंय. मग त्यात गरम पाणी टाकायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही तसं पण पिऊ शकता. जर असं नसेल प्यायचं तर मग लेमन टाका थोडंसं पिळा. लेमन तर मला मिळणार नाही तिकडे. ओबी हे मग ते लेमन टाकल्यावर त्याचा कलर चेंज होतो पर्पल मध्ये. जर लेमन नसेल कोणाला आवडत तर हनी टाका. जर दोन्ही आवडत असेल तर हनी लेमन दोन्ही टाका. आणि जर दोन्ही ऑप्शन नाहीये तर मग हे फक्त फक्त हे पाण्यासारखंच लागतं. शुगर नाही ऍड करायची. कडू वगैरे नाही येते. एंड ऑफ कुकीज. कधी तुम्हाला प्रशांत कॉर्नर मध्ये तुम्ही गेलात तर हे जे कुकीज आहेत चॉको चिप कुकीज लोडेड विथ चॉकलेट यम लागतात. यम एक पण घे नको त्याने. अजून काय देऊ तुला? हे तू अक्का घेऊन चाललायस? नाही तुला बोललो ह्याच्यात देऊ एवढा ह्याच्यात. बाय. सावकाश जा. बाय बाय. भूक लागली आम्हाला. मग चहा इज गेटिंग रेडी. मला पण भूक लागली. काहीतरी बनवशील माझ्यासाठी? का पाहिजे सांग. काय बनवून द्यायचं? ब्ल्यू टी तुला पाहिजे? ब्ल्यू टी घेतली का? रेडी केलं मी पण स्टाफला दिले. त्यांना ट्राय कर. जास्त पण हे आहे ना ते लाईट आहे. काहीच नाही आहे ते लाईट आहे. हर्बल टी कशी असते? हर्बल टीच आहे ना ती. मी आहे इथे बाजूलाच बसलोय तिच्या समोर. तरी तिलाच चढायचंय. तिलाच सगळी कामं करायची. कामं करू शकते तुला कशाला बोलू? तुझं काम कर ना. सगळे कामं करायची आहेत. करू शकते का नाही? जबरदस्त. सगळ्या टाइमला नको असणार आहे. सगळ्या टाइमला नाही पण आता तरी आहे ना मी. करू शकते. मला फक्त एकच गोष्टीचा कंटाळा आहे की तू ते पण तिथून आणायला लागतो. तो मला पण आहे का? 4 दिवसात 4 आठवड्यांपासून टेबल आण काय खूप काही गोष्टी काढायच्या, खूप काही गोष्टी वरती टाकायच्या. पण एवढा कंटाळा तर शेवटी मलाच आज आणायला लागलं कारण मलाच गरज होती. आता तिथे पण ठेवून देते गोष्टी. फक्त तिथे यायला लागेल तुला. कारण ते आताच ठेवायचं. मग आता मला तर की लगेच पटपट ठेवून दे. बायकोला मदत. बाबा कोण आलंय? कशी आहेस? दादा वहिनी आले. What's going on? मला वाटते की टॉप वाली आहे आणि तिथे पण डिस्कसिंग नायसाचा बर्थडे. असं की पॅरेंट्स पण ठेवू शकतात आणि स्नॅक्स वाला कोणाला ठेव पकडायचं? चाट चाट वाला आपलं फायनल करायचं.
वेलकम वेलकम आणि दरवाजाच उघडला नाही. वेलकम. सगळे आलेत आज. आज काय आज आतू आई खुशाल आई. सडन सडन एकदम सगळ्यांना एक अचानक असं फील झालं आणि सगळे आले बघ ना. चाललोय बोलून दादा काय बोलतोय काय पण ते तेच दिसत. एक तर मला ते म्हणाले ना त्यांनी ना असं डाईस बनवलेलं कलर्सचं डाईस आणि असे 4 कलर्स ठेवलेले म्हणजे रेड पिंक ग्रीन. मला पण स्टार्टिंग होता कसं करतात तुम्ही आवडायचं तुकडे करणं पण मोठी कडक असते. पतंजलीचं नाही चांगलं महिना तर आपण आता पिरामिड बनवायचं तर गर्ल्स बॉईज आपण करू शकतो. प्लॅनिंग इज गोइंग ऑन आणि एकमेकांचे बलून पण पडते. एक हे होऊ शकतं फक्त गर्ल्स बॉईजचं वेगळं ठेवायला लागेल. ते काय होतं फर्स्ट बघा रिले पिरामिड मिळते बाबा. हार्ड वेळ घालणार तुम्ही चांगलं दिसतं. मी तिला बोलली नायसाच्या बर्थडे. अरे तू मला बोलली तसं मी इमॅजिनच केलं. काय बोलली स्कर्ट आणि व्हाईट टॉप. अरे असं कसं लक्षात येईल सिटीताई दाखवलं असतं तर वेगळी गोष्ट आहे. आता गेम्स पण आहे ना. हे बघ ना हे ना हे खूप चांगला दिसतोय चांगलं आहे. बट क्वालिटी ना म्हणजे कुठून घेतलाय ऑनलाईन मिंत्रावर ना त्याची थ्रेड आहे बघ ना. थ्रेड निघत असेल. हा सगळे थ्रेड निघतात म्हणजे कानातले लॉंग तर म्हणजे खाली थांबले कोण ना. तू गेमवर बसायचं ते पण करू. बलून फुगेल कोण काय करायचं. पार्टनर फुगवणार आणि त्याचं पार्टनर फोडणार ना. फुगलेले म्हणून फक्त येऊन. अरे डेकोरेशनची काय छोटी मुलांची काय बलून फुगणार. अगं छोटे मुलांना पॅरेंट्स येतील. तू फुगवणार. एसी कमी कर जरा थंडी असते. बलून वर बसणार आहे. 15-20 बलून एक्स्ट्रा फुगवून ठेव गेमसाठी. आपण बलून फोडायचं पण एक मध्ये लहान मुलांचं नाही फ्लो नाही करते. मी बलून वर बसणारी अडल्ट आणि लहान मुलं अडल्टची काय मजा थांबा हो बसा या इकडे. काय चालू थांबा बसा. एक्झाम आहे ना. नायसीच्या बर्थडेला एक्झाम आहे. हा तुझा 20ला ना एक्झाम आहे. कुठे चल दरवेळेस बोलते. माझ्या बर्थडेला मी बाहेर जाणार. लास्ट टाइम पण नाही ताजीला पाहिजे. बघू कधी तुझा बर्थडे कोणत्या डेला येतोय. वेडनेसडे. कट आहे माझा बर्थडे. का कट आहे. कोणी कट केलाय. तुझा आला ना आता दरवर्षी पुढच्या थर्सडेला.
101 मग हिचं काय वेगळंच आहे. अरे काय रे बंद झालं का? मला वाटलं ते घरी ठेवतात ना दरवेळी, पण ते आज हॉटेलमध्ये होतं. मला वाटलं मी डेटवर गेलेलं का पोस्टवर. तुम्हाला पण काय दिसले की लगेच पाठवा गेम्स. अरे काय रे बंदच झालं हा. मुलांचे ना आई सगळे मोठे पण पण मग पॅरेंट्स पण ते पण पोस्ट कोण करणार आपण तुम्ही वहिनी नको असं नको. आणि मग काय दुसऱ्याला मला पैसे नाही खर्च करायचे पोस्ट. ते फुकटचे फालतू गेम्स ठेवतात ज्यात फक्त पॅरेंट्स मजा करतात आणि मुलं काय नाही. मी करेल ना. मी हे संचित आहे. संचित आहे ना. संचिता बेस्ट. तिला काय सांगतो ना संचितच करेल मग. ठीक आहे ते दाखवून डान्स वगैरे काय होता तो माणूस तो बलूनचा एक खेळ टाक. ड्रॉइंग वाला असतो ना आपण पॅडवर ड्रॉइंग कलर वाईज कोणाला एक फॅमिली एक कलर. आणि मस्त एक पिक्चर बघू त्यापेक्षा. हा एकदम नेटफ्लिक्स नाही नेटफ्लिक्स ट्युशन आहे म्हणजे मग कलर ठरवा कोणता पाहिजे कलर. हे बघ ते असं 3 फॅमिली मध्ये कलर ठरवायचंय. सो माझ्या बर्थडेची तयारी चालू आहे. आता ह्याच्या बड्डेवर काय आलो आपण. ऐक ना पजामा पार्टी ठेव. पजामा पार्टी. फक्त मम्मा पजामा घ्यायचंय. हाऊस पार्टी नाही आपण मिसमॅच पार्टी ठेवूया ना. काय पण घालून या. काय पण मिसमॅच वर वेगळं घालून. मी ऍक्युरेट येईल आणि तुम्ही कोण नाही घालणार. लास्ट टाइम काय केलेलं तुम्ही. मी ऍक्युरेट आलेली ब्लॅक बोललेलं आणि सगळ्यांनी जागा पाका. हे ब्लॅकच घातलेलं आपण. ब्लॅकच घातलेलं माझं ब्लॅक असं काय नव्हतं. ब्लॅक ब्लॅक पजामा पार्टी ठेव. नेटफ्लिक्स नाहीतर दुसरा पण आपण लास्ट टाइम कसा डॉक्टर थीम तो नको. दुसरा काहीतरी मला मी पार्टी करू. आता केली भारती मी पण तिचं खूपच कॉस्ट. हॉलिवूड करू आपण. हा त्याला डेकोरेशन पण आपण मेकअप करू. हॅलोवीन नाही आपलं नॉर्मल पजामा पार्टी. तुझ्या काय हाऊस पार्टी. उद्यापर्यंत हे तुझाच भाऊ आहे. उद्यापर्यंत अजून वेगळं काहीतरी प्लॅन होईल. नाही माझं काय नाही. रचनाला काय एक बनवायची व्हरायटी. तुला एक बनवायची. वहिनी एक बनवणार आहे. स्वीटी आणि डॅडी. आम्ही पार्सल आणणार आहे. पार्सल आणणार. अरे हो कलर ठरव ना. चिंच काढ. थांबू जेवण मध्ये कुठला कलर. तू आहेस ना. हे पण जेवणामध्ये काय ठरवायचं. तेच मी पहिले आपण हे आणू मराठी माणसं वडापाव आणि भजी. एक भजी एक वडापाव एक नंबर. एक मिसळ. पूर्ण जेवण पाहिजे असं नाहीये. हे मी एक सगळ्यात बेस्ट सांगू. ऐक बरं आपापल्या घरी जेवून या. डिनर करून या आणि स्नॅक्स पार्टी. कोणती पार्टी तुझ्या बर्थडेची. स्नॅक्स मला एवढं स्वस्तात तुम्ही हे करता ते. तुला काय खर्च नाही देते आम्ही. आमच्या घरातला आणतोय. मी उलट रेडी आहे तुम्हाला पार्टी द्यायला. पण कोणाला पार्टी नको. नको रे परत तयार व्हा. कलर कलर रेड. अरे तू लिही ना तुझ्याप्रमाणे. फूड करायचंय का स्नॅक्स पार्टी करायची. तुला जे हवे ते सगळे. हे बघ हे काय. अरे केलं इमिजिएटली खायला. आणि बिर्याणी तर अजिबात नको. कोण बोलतंय व्हाईट सॉस जेवून येऊ आणि फक्त पजामा पार्टी करू. एक मूवी लाव. ते बरोबर मला नाही आवडत. म्हणजे त्याला अनु बोलेल ते. दुसऱ्या दिवशी स्कूल आहे. फॅन बंद एसी बंद. कोण मी. बीपीलो मला पण थंडी वाजते. अगं तू एवढी मेहनत करतो तुझं कुठलं तेच नाही. काय पण नाही काही व्हेज मध्ये काय आहे ते तोच मेन प्रॉब्लेम. हे बघ आयडिया करू ही आपण हे करूया. ऐका फार ह्याचं स्नॅक्स आणा. आपण इथे जेवण वेगळं मागूया. म्हणजे ही पण एक वेगळा थीम पार्टी होईल. ती बोलते मागवण्यापेक्षा बाहेर आई पण येत ना मग घरी. आई पण घरी येते ना म्हणून
बघू आपापल्या स्नॅक्स पार्टीला आपापले स्नॅक्स आणा, जो कलर दिलाय त्याचा, आणि कपडे पण तसेच घालूया. नाही तसं नको ठेवू. नाही तरच मजा आहे. कॉमन कलर्स आहेत, रेड येलो पिंक ब्लू. ते असं करून मी घेणार ना. मला हा कलर आला, मम्मा ड्रेस नाही, मी काय करू. शांत बस. हो ब्राऊन पण आहे. हा तुझ्याकडे आम्हाला काही चालेल घरीच ना. कोण आहे, कोणाकोणाचे चित्ते नाही कोणाकोणाच्या नावाचे नाही सर एक फॅमिलीचा कलर ना. पाजामा पार्टी का प्रॉपर डिनर आहे. म्हणजे 3 कलर्स द्यायचे कलर. नायसू आरू लवकर या. नायसू आरू आणि वंशू तिघांनी एक कलर उचला तेव्हा उघडा. ओके. अरे काहीतरी लाव नाहीये. त्या ड्रेस चला आरू गेली. येते थांबा, उघडू नका. आणि तुम्ही डिसाइड करा कोणत्या फॅमिलीला जाईल. घे उघड. थांब रे थांब. आणि कोणत्या फॅमिलीला जाईल ते सांगा. रेड तुम्हाला कोणत्या फॅमिलीला जाईल. हे बघ चाचूला द्यायचं आहे. आपण तिघं काढतो आणि वंश आणि केतन चाचू. रेड घाल. रेड कलरचं काय मागणार. कोणाला जायचंय. मिसळ लाल मिसळ. आता नाही उघड. माझ्याकडे येलो कलर नाही. माझ्याकडे रेड आहे. अरे ही वाचेल कधी. ती अल्फाबेट बोलले बोलली. एक खरंच ऑरेंज आहे का मग. हल्दीरामची आहे ना ती ऑरेंज बर्फी. तुम्ही ठरवा. आणि तुम्हाला येलो, तुम्हाला रेड, आम्हाला ऑरेंज. आम्ही मिरिंडा घेऊन येऊ. अरे सांगायचं बहिणी आज हळद होती ना. तुम्हाला ऑरेंज पाहिजे का. माझ्याकडे काही ऑरेंज पण नाही, येलो पण नाही. आमच्याकडे येल्लो भरपूर आहे. माझ्याकडे पण ऑरेंज नाही. येल्लो भरपूर आहे. मग तुम्ही चेंज करा. साडी घाल. झालं चल. कार्यक्रम संपलेला आहे. संपला कार्यक्रम. आईसाठी उघडा. आईसाठी चलो चलो गाइस बाय. या परत. ऑरेंज नाही. ऑरेंज जगा वेगळा. एकदम बेसिक कुर्ती आहे. एकदम सगळे आपले आपले ऑरेंज शोधायला लागेल. येलो माझ्याकडे पण काही नाही. पण तुझ्याकडे रेड टी शर्ट नाहीये. माझा घाला येल्लो पाहिजे. मी आणलेला तो रिटर्न केला. माझ्याकडे कोणता ब्लॅक आहे. चलो हो हाँ तो चल. असू दे असू. 5 वर्ष. हो बाय. मध्ये शेअर का. तू येत नाही. त्याला पप्पा येतात, त्याला थांबायचं. बाय. चलो बाय. या परत. आला
सो आता वाजले आहेत 11:15 आणि सगळ्यांनी सरप्राईज दिलं. ऑल ऑफ अ सडन सगळे घरात आले. म्हणजे बिलकुल कोणालाच आयडिया नव्हती. आम्हाला माहित नव्हतं की दादा वहिनी येणार आहेत. मला माहित होतं स्वीटीताईंनी सांगितलेलं की ती येणार आहे. स्वीटीताईला माहित नव्हतं की ते येणार आहेत. त्यांना माहित नव्हतं की स्वीटीताई येणार आहेत. सो फुल तो एक गेट टुगेदरच झाला आणि त्या निमित्ताने आमचं सगळ्यांचं एक डिस्कशन झालं. कारण नायसाचा बर्थडे आहे. नायसाच्या बर्थडेच्या डिस्कशनवरनं कधी उडी मारून सनीच्या बर्थडेच्या डिस्कशनवर गेलो आम्हाला समजलं पण नाही ते. आणि ते पण थोडंफार डिस्कस झालं. ते तुम्ही पाहिलंच असेल. तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल की आम्ही सनीच्या बर्थडेच्या दिवशी काय करणार आहोत. पण त्याआधी सनीला मी घेऊन जाणार आहे कुठे ते तुम्हाला कळेलच. त्याच्यासाठी सुद्धा ते सरप्राईज आहे. अँड सुपर एक्सायटेड आहोत. त्याचा बर्थडे ऑफकोर्स तो स्पेशल तर असायलाच पाहिजे. अँड काय नाही, जे काही असेल ते तुम्हाला नक्कीच ब्लॉग्समध्ये समजणार आहे. खूप काही तयारी चालू आहे. खूप काही गोष्टी प्लॅन आउट होत आहेत. आणि जेव्हा सगळी फॅमिली एकत्र येतात तेव्हा तर तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यांचे वेगवेगळे आयडियाज असतात. सगळ्यांचं वेगवेगळं एक विजन असतो आणि मग त्यानुसार एक अजून धमाल येते. सो आता अन्नूला सांगितलंय, सुटीताईला सांगितलं की प्लीज काहीतरी शोधा गेम्स वगैरे. आणि जे काही होईल ते तुम्हाला नक्कीच समजणार आहे. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. चला मग या नोटवर मी हा ब्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.